एकेकाळी पृथ्वीवर अन्याय, अहंकार आणि भीती खूप वाढली होती. राक्षसांचा राजा हिरण्यकश्यप स्वतःलाच देव मानत होता. त्याने कठोर तप करून असा वर मिळवला होता की त्याला ना माणूस मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसात ना रात्री, ना घरात ना बाहेर, न शस्त्राने ना अस्त्राने. या वरामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला. संपूर्ण राज्यात त्याने आदेश दिला की फक्त त्याचीच पूजा केली जाईल. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णू यांचा मोठा भक्त होता. लहान वयातही प्रल्हाद सतत नारायण नारायण म्हणत असे. हे पाहून हिरण्यकश्यप संतापला. त्याने आपल्या मुलाला अनेक शिक्षा दिल्या. कधी विष दिलं, कधी उंच डोंगरावरून खाली फेकलं, कधी हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी प्रल्हादाचं रक्षण केलं. एक दिवस हिरण्यकश्यपने रागाने प्रल्हादाला विचारलं, तुझा विष्णू आहे कुठे? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, भगवान सर्वत्र आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपने राजवाड्यातील एका मोठ्या खांबाकडे बोट दाखवत विचारलं, या खांबातही आहे का तुझा देव? प्रल्हाद म्हणाला, हो. संतापलेल्या हिरण्यकश्यपने त्या खांबावर जोरात प्रहार केला. अचानक त्या खांबातून एक भयंकर गर्जना झाली आणि त्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले. अर्धे सिंह, अर्धे मानव. त्यांचे डोळे अग्नीसारखे तेजस्वी होते आणि त्यांचा अवतार पाहून संपूर्ण राजवाडा थरथरू लागला. तो वेळ ना दिवसाचा होता ना रात्रीचा. संध्याकाळ होती. भगवान नरसिंहांनी हिरण्यकश्यपला राजवाड्याच्या उंबरठ्यावर पकडलं. जे ना घरात होते ना बाहेर. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर ठेवलं, जी ना जमीन होती ना आकाश, आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी त्यांचा अंत केला, जी ना शस्त्र होती ना अस्त्र. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी आपल्या भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि जगाला दाखवलं की भक्ती आणि सत्याची शक्ती सर्वात मोठी असते. त्या दिवसापासून प्रल्हाद भक्तीचं प्रतीक मानला जाऊ लागला. लोक आजही भगवान नरसिंहाची पूजा करतात, कारण ते आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी कोणताही अवतार घेऊ शकतात. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी शेवटी विजय सत्य, श्रद्धा आणि भक्तीचाच होतो. धन्यवाद.